रस गार लागला? नाही नाही लय गार नव्हता. गार होता चांगला रस. नव्हता लय गार. वाढून आता येस्तोर करस तर गरम होते जरा. हां आणि ते चपातीवर खायला बी चांगलं आहे म्हणते. चपातीवर संध्याकाळी खात त्याच्यावर फ्रीजमध्ये ठेवलं आहे. सांच्याला खायची एक चपाती आहे सकाळ संध्याकाळी. न एक चपाती म्हणलं तर त्याच्यावरच खा संध्याकाळी. संध्याकाळी खायची. एक चपाती बस की का करायलाच काय? हा आता आणली मी एक चपाती. मला तर सोमवार आहे. मी आता सोमवार सोडायला जाणार आहे. तर मी नाही करणार काय. जागृतीनं भूक लागतच नाही. चला ज्यूस आणला. कसा व्हिडिओ वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद. बाय. नमस्कार मित्रांनो. तर 2-3 दिवसात व्हिडिओ बनवायला लागले. योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. दुपार झाली आता 2-2:30 वाजल्या ते. आणि पुण्यावरून आलो आहे मी आता. 2-3 दिवस काही नव्हतो. आणि टाकीतलं पाणी संपलं म्हणले आई सकाळी. त्या दिवशी भरलं होतं जाताना. संपलं असं परत. मग आता ती मोटर चालू करायला गेलो. मोटर चालू करून पाणी भरायला चालू केलं आहे तिकडं. आता वरी मोटर चालू केली. इथलं वाल बंद आहे का बघावं लागलं. इथला वाल चालूच आहेत. टाकीत पाणी सोडले वरी. पाणी संपले टाकीतलं. आंघोळीला हे उडलं असेल. चुलतीचं बांधकाम चालू केलं इकडं म्हातारीचं. कवा काढलाय पसारा हे? काल कवा काढलाय पसारा? कवा काढलाय? घर बांधकाम चालू करायचं त्यांचं. तर मी पुण्याला गेल्यावर पडतं आणलं ते खिडक्याला दरवाजाला लावायला. दरवाजा चांगले ते 3 सहज आपले 2 दरवाजे पडत आहे. पडत आणलं ते गेल्यावर दोन दरवाजा 2 खिडक्या. ज्यूस आहे आंब्याचा. चपाती आई खायची ना? खायची का चपाती? चपाती खायची. हे आंब्याचा ज्यूस आणलाय येताना. गार चांगला आंब्याचा रस आहे. तर या मित्रांनो रस प्यायला गार लागतो. उन्हाचं पाणी केव्हा सकाळी संपले. सकाळी संपले पाणी. पाणी कसं काय संपलं? 2 दिवसात टाकी कसं काय उडली? ते नवं ते तिथलं नेलं असं. पण टाकी कसं काय संपली? का बाहेर कोणी आणलं दिसलं ना? त्याच्यामुळे सोडलं. नाहीतर पाणी लगेच काय थोडं एकटीला 2 दिवसात बाहेर संपत राहील. गार रस प्यायला चांगलं लागतं आहे का नाही?
परत आणले काही आणि असं चमकते आणि मग परत लावायला आणले ते आम्हाला करावं लागेल. तांदळाची पिशवी त्यांच्यासाठी आणली काय त्यांच्यात होती. ते दिसला की खडू घालायचा. ही रस आणलेला आहे आणि रस पिरला आता. आई म्हणजे चपाती खाऊ का, चपातीवर खायला चांगला आहे. तर हे रस आणला आता फ्रीजमध्ये असंच ठेवतो. हे चपाती देऊ काय खायला का नको आता? चपाती खायची का? हा चपाती आणली होती एक मी तिकडनं येताना गरम चपाती. मग हाय चपाती नको म्हणते आता, संध्याकाळच्या खाई मग. माझं तर आहे सोमवार, माझं तर आहे सोमवार, माझा आहे सोमवार. नाही नाही आता कुठला सोडतोय? काळ्या मुंग्या काय करते ते तवा? क्रीम रोल आहे तर काळ्या मुंग्या काय करते ते तवा? आवरून ठुले सगळं आता झाडून हे काढले. आवरून ठुले सगळं आता. जेवायला देत होते का डबा ते? जेवायला देत होते का चपाती आणून? रोज जेवायला दिलता का 2 दिवस डबा ह्यांनी? अगं ह्यांनी हिंदू वहिनींच्या पोरा नाताने यायचं का पोरगं घेऊन ती चपाती? म्हणलं 2 चपात्या नाही तर सरत तिला एकच देत. चहा पण द्यायचा का आणून सकाळ? चहा बी द्यायचा का? हिथं करून दे म्हणायचं त्याला, गॅस पेटवून. हो हिथं पेटवून द्या म्हणायचं, हिथं करून दे म्हणायचं त्याला. गेलतो मी 2-3 दिवस बाहेर. 3रा दिवस होता. 3 दिवस त्यांनी डबाही दिला, चहा करून दिला. पण लोकांचा उपकारच किंवा पण चांगले बिचारी ते नसलं असलं तर आपल्याला पोटा पाण्यासाठी बाहेर जावं लागते.
आई मनाची रोज आणून द्यायची. पाणी संपलं तर टाकीतलं, आता भरली टाकी, कारण पाणीच नव्हतं कशाला. तर आमची ती चुलती पण तिकडे गेली, आता देत होती ती. आता काही 2-3 दिवस कार्यक्रम असल्यामुळे जावं बी लागते, कारण देणं पाणी खेळायचे. मग येताना आयला काय वडापाव का काय म्हणलं, उन्हाचं नकोच गरम. मग आंब्याचा ज्यूस आणला, आणि आंब्याचा ज्यूस आणल्यावर मग आईला फुलपत्रावर दिलं प्यायला. गार वाटलं, म्हणजे बरं वाटलं. ती म्हणते चपाती खाऊ का. चपाती पण चांगली बरं का, खाल्ली तर घटायलाच चांगला. मँगो ज्यूस घटाय चांगला मँगो ज्यूस. मी मोटर बंद करून आलो, मोटर पाणी भरले. बघले का टाकी? बंद करून आलो मोटर मी. मँगो ज्यूस आणला प्यायला. आई मग ती चपाती खाऊ का, चपातीवर खायला चांगला आहे का, उन्हाचा गार प्यायला चांगला आहे, चपातीवर बी खायला चांगला आहे. चला इथं गुहायचं काय मग मग